असावं लागतं आणि मग हळूहळू हळूहळू निदान काही सौम्य होतंय का? भावानंद बहिणीनो, मी आपल्याला सांगत होतो ते हे की जेव्हा अटल बिहारी वाजपेयी या भारताचे पंतप्रधान मुंबईतल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला येतात आणि ते म्हणतात जेम्स लेननी जे काही म्हटलेलं असेल त्याच्यावर राष्ट्रीय चर्चा झाली पाहिजे. तुम्हाला सांगितलं काय सांगितलं प्रदीप ढवळेंनी? जेम्स लेन त्याच्या पुस्तकात असं म्हणतो की शिवाजी महाराजांचे खरे वडील दादोजी कोंडदेव हे आहेत. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी नाही. आणि शहाजी जर वडील नसतील तर एकाच दगडामध्ये हा जेम्स लेन दोन अत्यंत गंभीर गुन्हे करतो, अत्यंत तिरस्करणीय गुन्हे करतो. तो जिजाबाईचं चारित्र्य हनन करतो, जिजाबाईच्या संबंधामध्ये अत्यंत गलिच्छ अशा प्रकारची भूमिका घेतो आणि या देशामध्ये सामाजिक जनमानस ज्या पद्धतीने विचार करतं, ती चूक आहे की बरोबर आहे महत्वाचं नाहीये, पण ज्या पद्धतीने विचार करतं त्याच्यामध्ये हा अत्यंत महत्वाचा मुद्दा की शिवाजी जर बुद्धिमान असतील, शिवाजी जर कर्तबगार असतील, शिवाजी जर हुशार असतील तर ते मराठ्यांमध्ये जन्माला येऊच शकत नाहीत, ते ब्राह्मणाचेच असले पाहिजेत. ही जी भीषण अशा प्रकारची मानसिकता आहे, अत्यंत गलिच्छ अशा प्रकारची मानसिकता आहे, ती त्याच्यामध्ये नोंदवली जाते. आणि म्हणून जेव्हा एका वर्तमानपत्राने मला असं विचारलं होतं की तुमची काय प्रतिक्रिया आहे भांडारकर इन्स्टिट्यूटवर हल्ला झाल्यानंतर, मी त्यांना असं म्हटलं होतं की मी हल्ल्याचं समर्थन करणं अगर त्याला विरोध करणं याला फारसं महत्व देतच नाही. मी महत्व देतो ते याला की जिजाबाईंची जी ही बदनामी झाली त्याच्यामुळे आमच्या मनाला इंगळ्या असतात, आम्हाला प्रचंड वेदना होतात, आम्हाला प्रचंड संताप येतो. कारण आमच्या आईबद्दल जर कुणी असं लिहिलं तर आम्ही यापेक्षाही भयंकर वागू. आणि जिजाबाई ही आमच्या आईची आई आहे, त्यामुळे ती 72 पोरं जे काही वागली ते चूक होतं का बरोबर होतं याच्या चर्चेमध्ये मला जायचं नाही. त्यांनी हल्ला का केला त्याच्या कारणांमध्ये मला जायचं आहे. या कारणांकडे कुणीच बघत नाहीये, या कारणांबद्दल कुणीच बोलत नाहीये. सम्राटचा अपवाद, महानायकचा अपवाद आणि चित्रलेखाचा अपवाद, 3 अपवाद मला एवढ्या काळामध्ये दिसले फक्त. म्हणजे पुन्हा बहुजनवादी भूमिका असलेले आणि बहुजनवादी विचार असलेले, पक्के वैचारिक भूमिका असलेले असे अगदी मला कदाचित आणखीन असतील कोणी, पण माझ्या वाचनात नाही आलं. माझ्या वाचनात हे 3च आले. मी आपल्याला त्या संबंधामध्ये सांगणार आहे. मी हे सांगताना आपल्याला एवढंच नम्रपणाने विचारणार आहे की अटल बिहारी वाजपेयींना जर कुणी विचारलं की अटलजी तुमचा जन्म कोणापासून झाला याच्यावर राष्ट्रीय चर्चा आयोजित करूया तर चालेल का? चालेल का? सारी ही 3 अपवाद वगळता बाकीची जी ब्राह्मणी वर्तमानपत्र आहेत ती काय लिहितात? जिजाऊ संबंधी अवमानकारक उद्गार काढले. अरे हे काय फक्त अवमानकारक उद्गार आहेत? हे फक्त अवमानकारक आहेत काय? हे संताप व्हावा, प्रक्षोभ निर्माण व्हावा, तळतळाट ज्याला म्हणतो अशा प्रकारचे असे हे उद्गार आहेत. पण यांना फक्त हे अवमानकारक वाटतात. कारण जिस तन लागे वही तन जाणे, बिजा क्या जाणे गवारा रे, यांना याचं भानच नाही. आणि म्हणून आजच्या लोकसत्तेचा अपवाद सोडला आणि या 3 नियतकालिक वर्तमानपत्रांचा सम्राट, महानायक आणि चित्रलेखाचा अपवाद सोडला तर त्यानं नेमकं काय वाक्य लिहिलं होतं हे कुणीच आजवर लिहित नाही, कुणीच सांगत नाही. आजच्या लोकसत्तेत मात्र 3 लेख आहेत. त्यात सुद्धा चलाकी कशी आहे बघा. जेम्स लेनला वरवर नावं ठेवणारा लेख आहे तो ब्राह्मणाचा आहे आणि जेम्स लेनची बाजू घेणारे 2 ब्राह्मणेतरांचे लेख आहेत. म्हणजे बाजू घ्यायला ब्राह्मणेतर उभे करायचे आणि बाजू नाही घेत, विरोध करतोय वरवर असं दाखवायचं. वसंत पळशीकर सारखा आरएसएसचा एजंट असलेला, होय वसंत पळशीकर हा आरएसएसचा एजंट आहे. जरी तो समाजवाद्यांमध्ये वावरत असेल, जरी तो पुरोगाम्यांमध्ये वावरत असेल, जरी तो नवभारतमध्ये वावरत असेल तरी भावानंद बहिणीनं आज महात्मा फुलेंचं नाव घेऊन पळशीकर लिहितात, त्यांना नैतिक अधिकार नाही. बाबासाहेबांच्या बद्दल आणि महात्मा फुलेंच्या बद्दल किती कुत्सितपणाने, किती घाणेरडं या पळशीकरांनी लिहिलंय ते वाचणाऱ्यांना माहिती आहे. मी आपल्याला सांगत होतो ते अटल बिहारी वाजपेयी जेव्हा म्हणतात राष्ट्रीय चर्चा करा, तेव्हा मग मी तर्क वापरून प्रश्न विचारला. आपण हा प्रश्न एवढ्यासाठी उपस्थित केला पाहिजे की इतकं साधं, इतकं सरळ आणि इतकं सौम्य प्रकरण वाटतं आपल्याला हे, इतकी भयंकर. लोक म्हणतात पुस्तकं फाडली, कपाटं तोडली, काचा तोडल्या, चित्र तोडली वगैरे वगैरे. मी त्या बाबतीमध्ये एवढंच म्हणतो तेव्हा तुम्हाला मी पुस्तकांवर प्रेम करणारा माणूस आहे. माझी स्वतःची अत्यंत कष्टानं जमवलेली वाचताना बाकी आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे 10,000पेक्षा जास्त पुस्तकं आहेत आणि ती कष्टातनं जमवलेली आहेत. मी पुस्तकांवर प्रेम करणारा फुले आंबेडकरवादी कार्यकर्ता आहे. पण 4 पुस्तकं फाटली म्हणून तुम्हाला इतक्या वेदना झाल्या. आमच्या जिजाबाईचं चारित्र्य उभं आडवं फाडलं त्याचं काहीच नाही, त्याची वेदना होत नाही, त्याचा त्रास होत नाही, त्याच्याबद्दल काही वाटत नाही. आणि म्हणून मित्रांनो मी पुन्हा सांगतो की या हल्ल्याचं समर्थन अगर विरोध याच्या पलीकडे जाऊन तो हल्ला का झाला या संबंधामध्ये बोललं पाहिजे आणि मग जेम्स लेनचे कोण राष्ट्रद्रोही समर्थक आहेत त्याबद्दल बोललं पाहिजे. पण तुर्तास आपल्या समोर चर्चेचा जो मुद्दा होता तो संपू, या विषयांतर झाला असं नको व्हायला. म्हणून
मी आपल्याला सांगत होतो की टिळकांनी ही जी वेदोक्ताच्या प्रकरणामध्ये भूमिका घेतलेली आहे आणि त्या संबंधामध्ये जो भास्करराव जाधवांनी प्रश्न विचारलेला आहे, बापूसाहेब महाराजांचं काय, त्या मुद्द्यावर आपण बोलत होतो. भावनेच्या भरामध्ये फुले आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी भरकटलंच पाहिजे असा अजिबात नियम नाही. बाबासाहेबांनी फुल्यांनी आम्हाला तसं करायला परवानगी दिलेली नाही. कृपा करून मुद्दा सुटणार नाही याची काळजी बाळगायचं. कारण काय म्हणाले बापूसाहेब महाराजांच्या बद्दल टिळक म्हणाले, त्यास आमचा नाईलाज आहे. एकट्या शाहूंना आम्ही क्षत्रिय मानायला तयार आहोत, बापूसाहेब मात्र शूद्रच राहणार. भास्कररावांचं समाधान झालं नाही. भास्कररावांनी प्रश्न विचारला. ते म्हणले, टिळक महाराज, तुमचा तर्क असा की छत्रपती झालेत शाहू, गादीवर बसलेत, त्यांना अभिषेक झालाय म्हणून त्यांना एकट्यांना तुम्ही क्षत्रिय मानायला तयार आहात. तर याच तर्कान्वये उद्या जर एखाद्या मुसलमानाला राज्याभिषेक झाला, तो जर गादीवर बसला, तर त्याला तुम्ही वेदोक्ताचे अधिकार देणार काय? अगदी तार्किक आणि बरोबर प्रश्न आहे. जर गादीवर बसलाय, छत्रपती झालाय, तर त्याला तुम्ही क्षत्रिय मानताय आणि वेदोक्ताचे अधिकार देताय, मुसलमानाला द्याल काय? ज्या टिळकांना लोकमान्य म्हणून गौरवलं जातं त्या टिळकांनी काय उत्तर लिहिलं? टिळकांनी उत्तर लिहिलं, माझ्या भावांनो बहिणीनो, जर यदा कदाचित उद्या एखादा मुसलमान गादीवर बसला, तो छत्रपती झाला, तर त्याला क्षत्रिय मानून वेदोक्ताचे अधिकार द्यायचे की नाही असा प्रश्न निर्माण होईल. त्यावेळचे ब्राह्मण उत्तर देतील. काय म्हणाले टिळक? टिळक म्हणाले, ब्राह्मण उत्तर देतील. टिळकांना लोकमान्य म्हणता तुम्ही, मी तुम्हाला प्रश्न विचारतो. टिळक लोक उत्तर देतील असं म्हणाले नाही, टिळक ब्राह्मण उत्तर देतील असं म्हणाले. टिळक कोण होते? लोकमान्य होते का भटमान्य होते? टिळक कोण होते? लोकमान्य होते का ब्राह्मण मान्य होते? कोण होते टिळक? म्हणून कृपा करून माझी तुम्हाला विनंती आहे की इथून पुढे जरा सरळ हातानं विशेषण वापरायचं बंद करा. जरा काटेकोरपणाने विशेषण वापरायला शिका. लोकमान्य टिळकाले. मूकनायकच्या जाहिरातीच्या बाबतीत टिळक कसे वागले हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. आणि टिळक गेल्यानंतर बाबासाहेबांनी काय केलं तोही प्रसंग मी तुम्हाला सांगितला पाहिजे असं नाही, परंतु मुद्दाम एक शिष्टाचार म्हणून आणि सोय म्हणून आपण सांगायची परवानगी मला द्याल तर आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांनी मूकनायकची जाहिरात छापा असं केसरीकर्त्यांना जेव्हा कळवलं, टिळकांचे वारसदार काम करतायत त्या काळामध्ये, टिळकांच्या बैठकीत तयार झालेले, त्यांनी जागा नाही म्हणून कळवून टाकलं. कारण बाबासाहेब असं म्हटले होते की तुम्ही छापणार नसलात, आमच्याबद्दल परीक्षण देणार नसलात, आमच्याबद्दल काही लिहिणार नसलात, नवीन वर्तमानपत्र मूकनायक आम्ही सुरू केलंय, तर तुम्ही निदान आमची जाहिरात छापा. टिळकांच्या या बगल बच्चांनी कळवलं त्याला आमच्याकडे जागा नाही. ज्या काळामध्ये दारूच्या दुकानाच्या जाहिराती केसरीमध्ये छापल्या जात होत्या त्या काळामध्ये मूकनायकची जाहिरात छापायला जागा नाही असं उत्तर मिळालं. भावानंद बहिणीनो, बाबासाहेबांनी लिहिलंय की त्यांच्या अभिप्रायाला आम्ही दमडीची किंमत देत नाही. दमडीची किंमत देत नाही. फक्त लोकांना कळावं म्हणून आम्ही जाहिरात छापा म्हणालो, नाही छापत तर फुल्या. भावानंद बहिणीनं बाबासाहेब आंबेडकर ही भूमिका घेतात. त्या संदर्भात मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की टिळक गेलेले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे बातमी आलेली आहे. बाबासाहेबांच्या मनात दुःख आहे की यांनी मूकनायकची जाहिरात छापली नाही. एवढंच नुसतं नाही, यांनी महात्मा फुले गेल्यानंतर एका ओळीची सुद्धा बातमी दिलेली नाही. यांनी लेख लिहिलेले नाहीत. महात्मा फुल्यांचं एवढं शोक पर्यवसान झाल्याच्या नंतर, एवढं महानिर्वाण झाल्याच्या नंतर त्याची दखल घेतलेली नाही.